नेक्स्ट फ्लाईट माझी 12:30ची फ्लाईट आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुमचा आज लई दिवसांनी बस नाही तर जिवड्याने प्रवास करणार आहे. बघतो आता बस भेटती मला का जीप भेटते. जुन्नरला जायचं आहे बँकेत. तर मम्मीचं आवरलं नव्हतं, लवकर कॉलेज सुटलं तर म्हटलं चला मीच जाऊन येतो. बघू तिथं जुन्नरमध्ये गेल्यानंतर बघू कोणाला कॉल करायचा कोणाला नाही. पतंजलला तर नाही कॉल करणार, तर त्यांचं जरा जाऊ द्या आता काय. पहिले मी जातो, मग बघू काय होतं. असंख्य दिवसांच्या प्रवासानंतर तुमचा भाऊ फायनली जुन्नरमध्ये लँड झालेला आहे विमानाने. आता पुढची फ्लाईट आहे माझी, नेक्स्ट फ्लाईट माझी 12:30ची फ्लाईट आहे. तोपर्यंत मला काम उरकून परत यायचं आहे. मी पटकनी काम उरकून येतो पटकनी. बघू दाखवतो तुम्हाला माझी नवीन फ्लाईट दाखवतो. विषय हार्ड आहे मॅन. युअर ब्रदर इज गेटिंग क्रेझी रिॲक्शन्स यार. खतरनाक क्रेझी रिॲक्शन भेटतात इथं. व्ह्यू दाखवू का समोरचा हरिश्चंद्रगड इथंच आहे ना, तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघ. हा 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 हे दिसतंय का? अख्खे ढग आहे ना खाली उतरलेले याच्या डोंगरावरती. हरिश्चंद्रगडाची हेच माझ्या मी कसं आहे नुसतं धपकूक धपकूक का नुसतं धपकूक धपकूक ही कडक दिसतंय. आम्ही ना थोडा पाऊस झाला ना मग जीवधनला जाऊ. जीवधन बाई जन्नत आहे आपल्या तालुक्याची, महाराष्ट्राची. बघू इथलं काम उरकलेत माझं. मग मी निघालो होता घरी. मग आता मी पहिलं स्टँडवरती जातो, आपलं एअरपोर्टवरती जातो. एअरपोर्टवरती जाऊन पहिली फ्लाईट पकडतो. एअरपोर्टवरती जाऊन फ्लाईट पकडतो. उशीर झाला आहे आधीच, लवकर गेलं पाहिजे मला नारायणगावला. तिथं जाऊन मला अजून परत जरा ज्यूस वगैरे प्यायचा आहे. बघू जरा नाही काय जरा उशीर झाला आहे. बिझी माणूस आहे जरा. झालं पहिलं मला आहे ना हा डबा द्यायचा होता गणेश दादाला. मला हे प्यायच्या नाद होते ना, मला असं झालं कधी येते आणि गडबडीत लक्षातच राहिले डबा परत घेऊन आला. तर परत एवढं लांब जायला लांब गरज चालायला गडबड नाही. पण आहे बघू काय होते. नाही ते हे मला मागतच पडायचं. नारायणगावमध्ये लँड झालं डायरेक्ट. इथून ना इथून गेले एरोप्लेन. मला त्यांनी डायरेक्ट करून नाही का की जीप सोडतात असं ते सोडलं खाली. मी डायरेक्ट उडी मारली. मग डायरेक्ट आता थोडं इकडं मग दादाकडे आला होता. गाडी घेतो आपली मर्सिडीज घेतो नाही का. आपली मर्सिडीज इथे मस्त उभी ती घेतो जातो. मार्केटला आलोय. मग कारगडीत ये गाड्या यांनी इकडंच लावायला सांगितलं. इकडं सगळ्या गाड्याची पार्किंग आहे. आणि आता बघतो काहीतरी माल थोडाफार आणि मग जायचं लगेच. जेवायची भूक लागली मला, जेवण पण नाही केलेलं आहे. माल घेऊन झालंय, निघालो आता. जातो मम्मीला बाजारात सोडून जेवण वगैरे करून ना परत जिमला जायचं मला अजून. बघून काय होते. ही जी पेट्रोलची वायर आहे ना ही तेवढी कट झाली आहे म्हणून आहे ना गाडी मकर पेट्रोल खाते. आणि मी म्हणतो नाही मर्सिडीज जेवढी पेट्रोल खाते. आता पहिले ती बदलायला लागेल मला. कॉक बंद करून ठेवलेलं आहे, चालू पण नाही करता. आता पेट्रोल जाईन नाही अवघड घेतली. आता ही गाडी लावायची मला. आता इथं जायला अवघड आहे बाबा. हे ना इथून आहे ना निघत नव्हती आणि इथून पण निघत नव्हती. इथे चिटकवलेली होती, इथे चिटकवलेली होती म्हणून मग मी गाडी तिकडून आहे ना इथं फिटरचे घेऊन आलो. पण तुमचा भाऊ एकदम कलाकार आहे. एक सा घेतला कापला कनाकन कनाकन आणि भाई मीच लावून टाकली. म्हणलं नको त्याला दाल द्यायला. आता एवढी वायर राहिली आहे. मम्मी तिथं थांबली आहे. जातो मग पटकन मम्मीकडे बाजारात सोडायचं. माल घेऊन चाललो होतं ते मध्येच असा विषय झाला नाही. काय जिमला आलं आता आणि म्हटलं घरी जाऊन कपडे बदलायचे. तर दादाचं टी शर्ट उचललंय असं तसं पण शोल्डर मारायचं आहे. म्हटलं मग जाऊ दे. आणि उशीर झाला तर आता गडबडीत मस्त बरं पडतो. कसा आहे आवाज अशा हलक्या फुलक्या स्पॉट बाईक नाही घ्यायची आपल्याला. जी नाही ना H2 घ्यायची. हाय रोजा
अशा नाही घ्यायच्या. मी येतो ना या टायमाला, हा टायमिंग बरोबर परफेक्ट आहे. तुम्हाला दाखवतो बरं का, दादाचा टी शर्ट घालून आलो एवढे. काय करणार आता, हा बघा टी शर्ट बघा, मॅन ब्राईटनेस लेवल, त्याच्यामुळे एवढं मोठं टी शर्ट आहे. जाऊ द्या आता, काय तसं पण आज आपल्याला मारायचं आहे. शोल्डा जोगिंदर विन बिन करून आहे बघा मस्त. विन केल्यावरती ना थोडा स्मार्ट दिसतो ना, कमेंट करून नक्की सांगा स्मार्ट दिसतो का नाही. विन केल्यावर जरा एकदम प्रोफेशनल वाटतो ना, असं एकदम घड्या बिड्या टी शर्ट टाकून विन करून विषय आला जरा टॉर्च. जाऊ दे आता, झाली आमची जिम बिम निघालोय आता आम्ही. बघू मग काय होते, आलो खाली आता. चला राम राम बाई. तर मित्रांनो, मी आत्ता पाणी घेऊन आलेलो आहे. आणि जर अजून सुद्धा जर तुम्ही तो विशालगडावरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो जाऊन नक्की बघा, शेअर करा तो व्हिडिओ. कारण की ती बातमी पसरणं आणि त्या गोष्टीवरती सरकारने लवकरच लक्ष दिलं पाहिजे. पाणी घेऊन आलं, आता जातो घरी. मग आजचं व्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्लॉग मी इथे सेंड करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.